अविनाश जाधव मनसेचे वरिष्ठ नेते आणि ठाण्यातले नेते आणि विशेषतः या दोन्ही विषयांच्या बाबतीत मनसेची ती भूमिका अगदी आक्रमकपणे मांडणारे नेते आपल्यासोबत आहेत। मी पहिल्यांदा केशव उपाध्यायांपासून सुरू करतो। केशवजी, या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहताय? मनसेने तर आरोप केलाय की या दोन्ही प्रकरणामागे भाजपचेच लोक आहेत। खरं म्हणजे प्रसन्ना, मगाशी तुम्ही एक विषय सुरू केला, किंबहुना मुंबई, महाड आणि ठाणे परिसरातल्या सर्व लोकांना त्याचा अंदाज आहे। जशा जशा महापालिका निवडणुका येतील तसं तसं काही जणांचं मराठी प्रेम हे जागृत व्हायला लागेल आणि ते अशा प्रकारचं हिंसक होईल। खरं म्हणजे मराठीचे कट्टर पुरस्कर्ते, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी अभिमानाने बोलता आलीच पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। मराठीचे कट्टर पुरस्कर्ते आम्ही आहोत, किंबहुना कृतिशील पुरस्कर्ते आम्ही आहोत। नुसत्याच घोषणा आणि रस्त्यावरचे दंगे आम्ही केलेले नाहीत। पण जशा निवडणुका येतील, ज्यांना मतांचा पेटी ज्यांची कायम रिकामी राहिली आहे, असे काही राजकीय पक्ष अशा पद्धतीने वातावरण पेटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतील आणि तेच चित्र आता आपल्याला दिसू लागलंय। खरं म्हणजे हा आजचा प्रश्न आहे का? जर प्रश्न असेलच तर, पण आता अचानकपणे गेल्या 4 महिन्यानंतर काही चिन्ह आपल्या काही थोडीफार जी वर्षानुवर्ष कायम आमची मतपेटी रिकामी राहते त्यामध्ये काही 4 मतं मिळतायत का, हे करण्याचा, धडपडण्याचा हा त्याच्या मागचा डाव आहे। हे समजण्या इतका मुंबई ठाण्यातला मराठी माणूस दूधखुळा नाही, हा नंबर 1। नंबर 2, दुसरा असं आहे की जसा मराठी म्हणजे शेवटी असं आहे की या आपण सगळं बघितलं, मराठी माणूस जसा असतोच त्या मराठी माणसाचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत, त्याच्या जगण्याचे प्रश्न आहेत, त्याचं जीवन सुसह्य प्रवासाचे प्रश्न आहेत। आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जो माणूस विकासाच्या प्रश्नावरती, आणि मराठीत आम्ही प्रश्नच नाही, आम्ही कृतिशील आहोत त्याबद्दल, त्याला अधिक महत्व देतो, जाणतो, विचार करतो। त्यामुळे अशा पद्धतीने घटना घडणं खरं म्हणजे कायदा हातात घेण्याचं कुणालाच कारण नाही। म्हणजे घटना जर कुणी एखाद्या मराठीबद्दलचा अपमान करत असेल तर त्याला योग्य शिक्षा योग्य पद्धतीने व्हायलाच हवी, दुमत नाही। पण त्याच्या निमित्ताने जर कोणी कायदा हातात घेत असेल तर पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील, कायदा आपल्या पद्धतीने काम करेल। मी जातोय आता अविनाश जाधव यांच्याकडे आणि त्यानंतर मी अर्थातच अंजली दमानी यांकडे जाईन। अविनाश जाधव, मी तुम्हाला दोन्ही घटनांबद्दल विचारणार आहे की मीरा भाईंदरला काय झालं, आणि कारण ते व्हिडिओ मी बघतो त्याच्यात तो दुकानदार शांतपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय, आणि ठाण्याच्या प्रकरणामध्ये तर आदित्य ठाकरे म्हणतात की हा मराठी अमराठीचा मुद्दा नाहीये, दोघांमध्ये बाचाबाची झाली, दोघांनी एकमेकांवरती हात उगारले आणि हे प्रकरण वाढत गेलं। विचारांच्या बाबतीतलं मी म्हणतो, विचारांनी ज्याच्यामध्ये मध्यस्थी केली ते प्रकरण। तेव्हा एकदा तुमचं वर्जन पण येऊ द्या, काय नेमकं घडलं? खरं तर हा व्हिडिओ जो आहे, जो मीरा भाईंदरचा जो व्हिडिओ